नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ज्योती पुजारी यांची अनंत यात्रा ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 11वा. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात अनंत यात्रा भाग 11वा. आज सरांनी किती कविता छान शिकवली ना. शाळा सुटल्यावर मंजू तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात रमत गमत शाळेच्या सायकल स्टँडकडे निघाली होती. ते नेहमीच छान शिकवतात. मंजूनं हळू आवाजात कवितेच्या 2 ओळी गुणगुणल्या. मंजू, तुझा आवाज किती मस्त आहे ग. अगं बाई, ती आहेच हुशार. खेळात हुशार, अभ्यासात हुशार. गॅदरिंगच्या नाटकात बाईंना मुख्य रोलसाठी मंजूच हवी असते. दिसायला सुंदर आहे. परत ललिताच्या बोलण्यातला कुचकटपणा, असूया सगळ्यांच्या लक्षात आली. ललिता नेहमी मंजूवर जळत असायची. स्वतः सगळ्या विषयात ढप्प होती. सगळे सर बाई तिला सारखे रागवत असत. लले, तू का मंजूवर जळत असते ग. मी नाही कोणावर जळत बिळत. गप्प बसा ग. काहीतरी फालतू कारणं काढून भांडता. लहान होत का आपण. आता आपण 9वीतल्या विद्यार्थिनी आहोत. पहिली दुसरीतल्या मुलांसारखं भांडताय कशाला. मंजू त्या दोघींना म्हणाली. हो, आले मोठी शहाणपणा शिकवायला. तूच तर भांडणाचं मूळ आहेस. ललिता तिच्यावर मांजरीसारखी फिसकारली. प्रभा काहीतरी बोलणार तर मंजूनं तिचा हात धरला. जाऊ दे ग प्रभा. बरं ठीक आहे, पण मंजू तू माझ्या घरी चल ना ग, प्रभा म्हणाली. नाही ग, आत्ता नको. आई घरी वाट बघत असते. अगं वेळेवर घरी पोचले नाही ना तर शोधत येईल मला ती. अगं जास्त नाही, 5 मिनिटांसाठी चल. चल ग, आज माझी आई ना रवा बेसनाचे लाडू करणार आहे. आईच म्हणाली मंजूला बरोबर घेऊन ये. आणि काय आपल्याला सायकलनं तर जायचं आहे. प्रभा एवढा आग्रह करायला लागली. मग मंजूलाही तिचं मन मोडणं जीवावर आलं. येते, पण 10 मिनिटांच्या वर थांबणार नाही. आधीच सांगून ठेवतीये. प्रभा क्षीरसागर मंजूची खास मैत्रीण. पहिलीपासून दोघी एकाच वर्गात एकाच बेंचवर बसत आल्या. अगदी पहिल्यांदा प्रभाच्या घरी गेली तेव्हापासून ती त्या घरातल्या माणसांच्या प्रेमातच पडली. प्रभाचं ते बैठं चौसोपी घर, प्रभाची प्रेमळ आई, हसत मिश्किल बोलणारे, प्रभाची गंमत करणारे तिचे बाबा, प्रभासारखाच दिसणारा तिचा लहान भाऊ. गंमत म्हणजे प्रभाचा भाऊ आणि किसन एकाच वर्गात होते. 5वीपर्यंत किसन आणि ती एकाच शाळेत होते. 5वीत गुंजानं मंजूला मुलींच्या शाळेत घातलं. मागच्या वर्षांपर्यंत गुंजा त्या दोघांना शाळेत सोडायला आणायला जायची. नंतर तिने दोघांना 2 सायकली घेऊन दिल्या. आता दोघं सायकलीने शाळेत ये जा करत होते. दोघांच्याही शाळेत ते स्मशानात राहतात हे सगळ्यांना कळलं होतं. बहुतेक प्रभानं ते तिच्या घरी सांगितलेलं असावं असं गुंजाला वाटलं. ती पूर्वी प्रभाकडे जायची तेव्हा तिच्या घरात सर्वत्र तिचा मुक्त संचार असायचा. प्रभाची आई तिच्याजवळ बसून तिच्याशी गप्पा मारायची, तिला खायला द्यायची. पण आता प्रभाची आई तिला टाळते. तिला व्हरांड्यात बसवते. मंजूला पाणी जरी द्यायचं झालं तरी पेला हातात देत नाही, खाली ठेवते. हे मंजूच्या लक्षात आलं होतं. प्रभाला दुखवायचं नाही म्हणून तिने फारच आग्रह केला तर टाळता येत नाही, म्हणून कधीतरी ती तिच्याकडे जायची. तिने एकदा आईला हे सगळं सांगितलं तेव्हा आई म्हणाली, अगं आपण स्मशानात राहतो. स्मशान म्हणजे अशुभ, अभद्र हे लोकांच्या मनात पक्क ठसलेलं असतं. स्मशानातनं गेलं की लोक आंघोळ केल्याशिवाय घरात वावरत नाहीत, एवढा वेटाळ पाळतात. आपण तर स्मशानवासी, त्यामुळं आपण कायम अस्पर्श्य. बाहेरचं जग आपल्याला सहज स्वीकारणार नाही, पण आपण ते मान्यच करून टाकायचं ना, मग नाही वाईट वाटणार. प्रभाकडे जाताना मंजूला ते आठवलं. ती प्रभाकडे गेली तर तिच्या घरी वेगळंच दृश्य होतं. प्रभाच्या गावाकडे राहणाऱ्या आजीचं निधन झाल्याचं पत्र आलं होतं. प्रभाची आई जोरजोरात रडत होती. तिचे बाबा कपाळाला हात लावून व्हरांड्यात झोपाळ्यावर बसले होते. शेजारी जमा व्हायला लागले होते. प्रभा भांबवली होती. हे काय चाललंय तिला कळत नव्हतं. प्रभाच्या बाबांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं. मंजूकडे बघून त्यांच्या कपाळावर उमटलेल्या आठ्या मंजूच्या नजरेतनं सुटल्या नव्हत्या. तिला उगाचच ओशाळल्यासारखं झालं.
प्रभा तिचा हात सोडून कधीच आत पळाली होती. मंजू मागे फिरली. मंजूच्या बाबांच्या कपाळावरच्या आठ्या विसरणं तिला कधीच शक्य होणार नव्हतं. आपण स्मशानात राहतो म्हणून लोकांनी आपल्याला वाळीत टाकावं, त्यांना आपला विटाळ व्हावा असं का? स्मशानात राहत असलो तरी आम्हीही तुमच्यासारखी माणसंच आहोत, आम्ही काही भूतप्रेत नाही, असं तिला सगळ्यांना ओरडून सांगावंसं वाटलं. 8 दिवस झाले पावसाची झड लागली होती. पावसा पाण्यातही मयत यायची. मरण काय पाऊस पाणी ऊन वारा बघून यायचं थांबतंय का? आज सकाळपासनं 2 मैती आल्या. लाकडाच्या वखारीतली वरची लाकडं सर्द झाली असली तरी खालची लाकडं सुखी होती. गुंजानं लाकडं काढली, वजन केलं, सरण रचलं. मैताबरोबर आलेल्यांनी मैताला अग्नी दिला. आज रविवार असल्यामुळे पोरांना सुट्टी होती. किसन बाहेरच्या खोलीत अभ्यास करत बसला होता. मंजीची चुलीशी काहीतरी खटपट सुरू होती. सरण रचताना गुंजा पार ओली झाली होती. मैताबरोबर आलेल्या माणसांची नजर तिच्या ओल्या अंगावर पालीसारखी सरसरताना तिला कळत होतं तिने पदर अंगाभोवती लपेटून घेतला. वर न बघता ती आपलं काम करत राहिली. मैताबरोबर आलेली माणसं परत गेली. गुंजा घरात आली. अंगावरचा पदर काढून तिने घट्ट पिळला. काय करते ग म्हणजे? चूल पेटवणाऱ्या मंजीला तिने विचारलं. चहा करते. कर बाई, गारठ्यानं जीव नकोसा झाला. बापूंना चहा हवा. तू आणखीसं नाही, घ्या गोडभर. गरम चहा पोटात गेला की बरं वाटन. काय बाप्पा, हा पाऊस 8 दिवस झाले अजून डोळा उघडून नाही राहिला. गुंजा खाली भिंतीला टेकून बसले. समोर जळणाऱ्या सरणांची आच तिथपर्यंत पोहोचत होती. गुंजानं मान वळवून समोरच्या खोलीकडे बघितलं. जगन गुडघ्याभोवती हाताची मिठी घालून गुडघ्यात मान खुपसून बसला होता. गुंजा उठली, ओले कपडे बदलले, जगन समोर बसली. काय झालं? काहून असे बसले? नाही, काय नाही. मंजूनं सगळ्यांसाठी चहा करून आणला. मंजू चटपटीत होती. गुंजाने तिला सगळा स्वयंपाक करायला शिकवला होता, त्यामुळे गुंजाचा कामाचा भार हलका झाला होता. गुंजा घरी नसेल तेव्हा घरातली सगळी कामं मंजू करून टाकायची. किसन आता 8वीत होता, तोही अभ्यासात हुशार होता. सुरुवातीला इथे राहायचं नाही म्हणून त्यांनी गुंजाचा जीव खाल्ला. कधी प्रेमानं तर कधी रागवून गुंजानं त्याच्या हट्टीपणाला आळा घातला, पण मध्येच कधीतरी त्याच्या डोक्यात आपण इथे राहायचं नाही, गावात जायचं हे भूत जागं होत होतं. कालच त्याची गुंजाच्या मागे आपण गावात राहायला जायची भुणभुण सुरू झाली होती. अरे पण गावात आपल्याला घर बघावं लागन. मग बघ. काय बघ? घराचा किराया कुठून द्यायचा? खायचं काय? त्याच्यासाठी काम करावं लागन. गुंजा त्याला समजावत राहिली. मी काम करीन, मी पैसे मिळवून, पण इथं नाही राहायचं. आई, अगं वर्गातली सगळी मुलं मला चिडवतात. आपण इथं राहतो म्हणून मला स्मशानातलं भूत म्हणतात. पण आपण नाही ना तिकडे लक्ष द्यायचं. आणि भूतभीत काय नसतं रे. उलट तू त्यांना सांगायला पाहिजे की तू त्यांच्यापेक्षा शूर आहे. त्या मुलांना इथं राहायची भीती वाटती. तुला वाटती का भीती? आईचा युक्तिवाद मनातनं पटत असला तरी मुलांनी त्याला त्यांच्यातनं खड्यासारखं दूर ठेवणं त्याच्या मनाला लागत होतं. इथं काय वाईट आहे रे? अरे गावात घर घेऊन राहणं आपल्याला परवडणारं नाही. अगं पण मी स्मशानात राहतो म्हणून भूत भूत करून दोस्त चिडवतात ना मला. याआधीही त्यांनी मुलं त्याला चिडवतात हे सांगितलं होतं. मोठ्या मुश्किलीनं गुंजानं समजावलंही होतं. गुंजा काय वाटेल ते झालं तरी पोरांना कधी मैताच्या कामाला लावत नव्हती. मयत आली की ती पोरांना बाहेरच येऊ देत नव्हती. तिचं जे व्हायचं ते होऊ दे, पण तिला पोरांच्या जगण्यावर सरणामरणाची सावली पडू द्यायची नव्हती. मसणात राहणं हळूहळू जगनच्याही अंगवळणी पडत गेलं. गुंजा कष्ट करत होती. जगनच्या हाडांना कुठे झीज सोसावी लागत होती. गुंजाचंही मन निब्बर होत गेलं. आता ती चितेच्या निखाऱ्यावर भात शिजवायची. तेवढीच सरपणाची काटकसर होत होती. ती आपला कुटुंब कबिला घेऊन इथे राहायला आली तेव्हा घराभोवती रान झुडपाचं गवताचं रान माजलं होतं. गुंजानं ते सगळं उपटून घराभोवतीचा सगळा परिसर साफ केला. समोरचं अंगण मातीनं सारवून एकसारखं केलं. एकदा गावात जाऊन पांडे आजींकडनं तुळशीचं, गुलबक्षीचं, मोगऱ्याचं, जास्वंदीची रोपं आणली आणि अंगणात कडेनं लावून टाकली.
दारापुढे एक छोटंसं तुळशी वृंदावन केलं, त्यात तुळशीचं रोप लावलं. तुळशी वृंदावनातली हिरवीगार तुळस, वृंदावनाच्या कोनाड्यात तिन्ही सांजेला तेवणारी पणती तिथल्या अशुभाच्या सावल्यांना अडवून धरते असं गुंजाला वाटायचं. तिथे राहायला आल्याच्या पहिल्या रात्री जो अनुभव तिला आला, जे जाणवलं ते त्यानंतर तिला कधीही जाणवलं नाही. कधी कशाचा भास झाला नाही की कशाची चाहूल लागली नाही. तिला जे अनुभवाला आलं ते स्वतःपुरतं ठेवलं. जगनलाही ते तिने कधी सांगितलं नाही. पण ती स्वतः ते विसरू शकणारच नव्हती. बाहेर माणसांचा चहाळ आल्यानं गुंजा उठून दारात आली. परवा मैताला अग्नी देऊन गेलेले मैताचे नातेवाईक राख सावडायला आले होते. गुंजा त्या लोकांना मदत करायला पुढे झाली. सरण थंड झालेलं असलं तरी राखेच्या आत अजूनही निखाऱ्याची धग कायम होती. त्या लोकांनी बरोबर आणलेल्या पोत्यात राख भरली. ती माणसं गेल्यावर गुंजानं बाजूच्या ओट्याखाली सांडलेली राख एका गंजात गोळा केली. भांडी घासायला ती हीच राख वापरत होती. कधी कधी राखेत जळून गेलेल्या माणसाच्या देहातला बारीकसा हाडाचा चिपोरा यायचा. निर्विकार मनानं ती तो तुकडा बाहेर फेकून द्यायची. पहिल्यासारखं तिचं काळीच बारीक सारीक हाडं बिडं बघून धास्तावत नव्हतं. देहात प्राण आहे तोवर त्याचं जग जिवंत आहे. तो मेला की त्याचं जग संपलं. मर गए आप डूब गए गई दुनिया. प्राण आहे तोवर जीवाचा जीवलग, मेला की माणसाचं मढं होतं. गुंजानं भांडी घासली. चारी ओट्याच्या बाजूची राख सावडली, भिंतीच्या पलीकडे टाकून दिली. पांडे आजींची मयत आली ती करकरीत तिन्ही सांजेला. पांडे आजी घरातली लक्ष्मी. आजींचा स्वभाव प्रेमळ होता. घरच्या बाहेरच्या सगळ्यांना त्यांनी माया लावली. गुंजाला तर त्या नात मानायच्या. कितीदा तरी त्यांनी गुंजाला परकर पोलकं शिवलं, मायेनं जेव खाऊ घातलं. सावित्रीलाही पांडे आजींचा आधार वाटायचा. अडीअडचणीला ती माऊली नेहमी सावित्रीच्या मदतीला धावली. न्हाणी घरात पाय घसरून पडायचं निमित्त झालं, पाय मोडून आजी अंथरुणाला खेळली, ती त्यातून उठलीच नाही. ती चालती बोलती होती तेव्हा सगळं घर तिच्या भोवती फिरायचं. म्हातारी खाटलेला खेळली, तिचं हागणं मुतणं काढायची वेळ आली तेव्हा तिचं जगणं घरातल्यांना नकोसं झालं होतं. पांडे आजींचं शरण रस्ताना गुंजाचे डोळे सारखे भरून येत होते. तिला त्यांच्या वाड्यातलं वातावरण आठवत होतं. त्यांचं वावरणं त्या वाड्यातलं तिला आठवत होतं. आजीचा गोरापान घासलेल्या तांब्याच्या भांड्यासारखा झळझळीत चेहरा आता सुकलेल्या कोळीसारखा दिसत होता. त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावरचं ठसठशीत लाल जर्द कुंकू तेवढं तसंच ठळक होतं. मसणात जिंदगीचा खरा रंग समजतो, मग सगळे रंग फिक्के पडतात. पांडे आजीचं सरण धू धू जळत होतं. पांडे आजीचा मुलगा, सगळे नातेवाईक परतले. जाताना पांडे आबांनी गुंजाकडे बघितलं. ते बोलले काहीच नाहीत. प्रेताची कवटी फुटली की मैताचे नातेवाईक विहिरीच्या पाण्यानं हातपाय धुवून परत जातात. खरंच प्रेताची कवटी फुटत असेल का जळणाऱ्या लाकडाचा तो आवाज असेल? गुंजाला कवटी फुटणं वगैरे खरं वाटत नव्हतं. रात्र पुढे सरकत होती. चारी बाजूने अंधार स्मशानात हातपाय पसरायला लागला होता. चितेच्या लसलसत्या ज्वाळा त्या अंधाराला गिळायला बघत होत्या. त्या चितेच्या उजेडात घरात मंजू चुलीवर स्वयंपाक करत होती. पावसानं सरदावलेल्या वातावरणात ती धग उभेला जन्म देत होती. पाऊस थांबला होता आता. गुंजा घरात आली. आई, तू हे काम नको ना करत जाऊ. अरे बाबा, मग काय करू? अरे हे काम नाही चांगलं आई. अरे तुला कुणी सांगितलं? आता प्रेत जाळणं चांगलं काम आहे का आई? हे बघ बाळा, तू फक्त तुझा अभ्यास कर. बाकीच्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. ती निघाली जळणाऱ्या सरणाकडे. जाऊ दे तिला. भूतासारखी त्या सरणाभोवती फिरल आता. तशी फिरली ना का मग तिचा आत्मा थंड होतो. जगन म्हणाला, मी तुम्हाला कधी माझं काम करायला सांगते का? मग तुम्ही का मध्ये पडता? नका पडू ना. पांडे आजीनं मला मायेची माया दिली. तिला एकदा शेवटचा नमस्कार तर करू द्या. ती तरा सरणाजवळ आली. तिने मघाशी मनातल्या मनात नमस्कार केला होता, पण मनातले कढ मोकळे करता आले नव्हते.
आबांनी तिच्याकडे बघितलं पण ओळख नाही दाखवली. ती वेळही नव्हती काही बोलण्याची. कदाचित त्यांना तिचं हे काम करणं आवडलेलं नसणार. शेवटी ती त्यांच्या घरी काम करणारी मोलकरीण. तिचं बरं वाईट ती बघेल, आपला त्याच्याशी काय संबंध, असंही त्यांना वाटलं असण्याची शक्यता होती. गुंजा आपल्याच विचारात सरणाभोवती फेऱ्या घालून सरणाच्या पुढे उभी राहिली. तिने सरणाकडे बघितलं. ती चमकली. पांडे आजींचा हात सरणाच्या बाहेर आलेला दिसला. तो हात जणू तिला आशीर्वाद देत होता. तिने बासड्यानं तो हात आत सारून टाकला. आकाशाकडे झेपावणाऱ्या लाल पिवळ्या ज्वाळा, त्या ज्वाळातनं पलीकडे दिसणारं तिचं घर, उघड्या दारातनं दिसणारा तिचा संसार, तिची मुलं, तिचा नवरा, डोळ्यातल्या पाण्यानं धुसर दिसणारं तिचं जग, भोवतीचा वाढत जाणारा गर्द काळोख आणि सर्दवार स्तब्ध उभी असलेली वडा पिंपळाची झाडं, या सगळ्या चित्रात पुतळा झालेली गुंजा. जिवंत माणसांच्या जगात घुसमटलेली गुंजा मूर्तांच्या या वेगळ्या दुनियेत नव्यानं जगणं शिकली. किसनला हे कसं सांगायचं की बाबा रे, बाहेरच्या दुनियेनं माझं जगणं कठीण केलं म्हणून मला इथे आसरा घ्यायला लागला. इतक्या वर्षात सख्या बहिणींनाही मी जगले का मेली आहे हे विचारावं असं वाटलं नाही. गेल्या 5-7 वर्षात कुणी इकडे फिरकलंही नाही. पण गफूरपासून मात्र सुटका झाली का नाही? तिने अंदाज केला होता तसंच झालं. गफूरसारखा भेकड तिथे येणं शक्यच नव्हतं. तिला तिथे राहताना काय कमी अडचणी आल्या? मंजी 5वीत असताना तिला 21 दिवसांचा टायफॉईड झाला होता. तेव्हा तिला दवाखान्यात न्यायला दौलतीची मदत घ्यायला लागली होती. तिने स्वतः जाऊन त्याला बोलवून आणलं होतं. 1-2 नाही तर 21 दिवस रात्र ती पोरीच्या उशा पायथ्याशी असायची. डॉक्टरनं दिलेली औषधं गावात जाऊन आणायची. दौलती रोज यायचा. तिला काही लागलं सवरलं तर आणून द्यायचा. मंजू उठली त्या आजारातनं. जगन गुंजा कामात असेल तेव्हा मंजूजवळ बसून राहायचा. इथे आलो म्हणून पोट्टीनं हाय खाल्ली असं दिवसातनं 10 वेळा म्हणायचा. किसन आईची धडपड बघत होता पण तिला मदत करण्या एवढा तो मोठा नव्हता. तेव्हा मयत आली की गुंजाचा जीव वरखाली व्हायचा. पोरीचं जीवावरचं दुखणं आणि रचल्या जाणाऱ्या सरणाची विचित्र सांगड तिच्या मनात घातली जायची आणि तिचा जीव धास्तावल्यासारखा व्हायचा. कोनाड्यातल्या देवांचा आधार वाटायचा. दौलतीनं तिचं स्मशानातलं जगणं, जगण्याची धडपड त्या काळात जवळून बघितली. त्याला गुंजाच्या धाडसाचं नवल वाटायचं. मंजू त्या जीवावरच्या आजारातनं बरी झाली. किसन कितीदा तरी खेळताना गुडघे ढोपर फोडून घ्यायचा. या झाडावर चढ, त्या झाडावरनं उडी मार. वडाच्या पारंब्याचा झोका करून झुळण्यात त्याला मजा वाटायची. तेच तर त्याचे खेळ. पडला झाडला तरी रडत बसत नव्हता. मंजू त्याच्याशी खेळायला सवंगडी होतीच. तीही त्याच्यासारखी सरासरा झाडावर चढत असे. गाभोळलेल्या चिंचा दगड मारून पाडणं हा त्या दोघांचा आवडता खेळ. आजकाल पायी जरा दूरपर्यंत किसन फेरी मारून येत होता. सुरुवातीला गुंजाला हा पुन्हा गफूरच्या नादाला लागतो का काय ही भीती वाटत होती. पण तो गाववस्तीकडे फिरकत नाही हे तिच्या लक्षात आलं. मंजू किसन शाळेत गेले होते. जगन त्याच्या दोस्ताकडे गेला होता. मंजू किसनची शाळा, अभ्यास, शिकवणी वर्ग या सगळ्यात पोरं गुरफटली होती. पोरांची प्रगती बघून गुंजाला तिच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. जेवण झाल्यावर गुंजानं भांडी घासली, जागच्या जागी व्यवस्थित लावली आणि ती पिंपळाच्या पारावर येऊन बसली. नुकताच पावसाळा सरला होता. घराभोवती हिरवा रुजवा नजर जाईल तिथपर्यंत पसरला होता. अंगणात कुठे कुठे सततच्या ओलीनं शेवाळ माजलं होतं. घराभोवतीनं गवत माजलं होतं. वाढलेल्या गवतात साप विंचू आसऱ्याला आले तर धोक्याचं होतं. ती गवत काढायचा वेळा घरातनं आणायला उठली. तेवढ्यात स्मशानाच्या वाटेवर उमटलेली रामनामाची धून तिने ऐकली. गवत उपटायचा विचार तेवढ्यापुरता बाजूला ठेवला. घरात गेली. मयत सरण रचायच्या जागेवर आली तेव्हा मागच्या दारातनं ती तिथे आली. रजिस्टरमध्ये नोंद करून झाल्यानंतर ती लाकडाच्या ढिगाकडे वळली. तिरडी तिच्या दारात ठेवली होती. मैताबरोबर आलेल्यांपैकी काही तिच्या मदतीला पुढे सरसावले. तिने हाताने त्यांना थांबण्याचा इशारा केला. मदत करण्याच्या बहाण्यानं तिला चोरटा स्पर्श करण्याची संधी साधणाऱ्यांचाही अनुभव तिने घेतला होता.
मसण असो नाही तर देऊळ असो, माणसाची वासना काही सुटत नाही. बाई म्हटली की यांच्या डोळ्यात वखवख जागी होते. सगळे सारखे नसतात. काही निर्लेप मनानं तिला मदत करायला सरसावत, पण ती शक्यतो मदत घेणं टाळायचीच. गुंजानं वरची 4 लाकडं काढली, एक जाड लाकूड ओढून काढलं आणि लाकडाच्या ढिगातनं सळसळत तो बाहेर आला. माणसाच्या मनगटासारखा जाडजूड, ओल्या पातळाचा पिळा उलगडत जावा तसा काळाशार असली नाग होता तो. गुंजा घाबरून मागे हेलपाटली. तो सरसरत बाहेर आला. गुंजा थोडक्यात वाचली, नाहीतर आज तिचंच सरण रचायची वेळ आली होती. गुंजा भीतीनं थरथरत होती. ते असली जनावर बघून तिचं काळीज लक्कन हललं. त्याच्या अंगावरचे खवले, फणीवरचा 10चा आकडा, त्याची वळवळणारी जीभ, काचेच्या मण्यासारखे डोळे, मरण तिच्या समोर उभं होतं. तो लाकडाच्या ढिगातनं खाली उतरून स्मशानाच्या भिंतीच्या कडेनं सळसळत भिंतीच्या एका भोकातनं पलीकडे गेला. तो जाईपर्यंत सगळे श्वास रोखून उभे होते. तिरडीवरचं मढं सोडलं तर सगळ्यांचेच प्राण कंठाशी आले होते. इथे राहायला आल्यापासून कितीदा तरी लहान मोठे साप निघाले अंगणात. विंचवाचा तर सुकाळ होता. तिला किसनला 2दा विंचू चावला होता. तसं तर वस्तीतही साप विंचू निघायचे, त्यामुळे तिला त्याचं नवल वाटत नव्हतं. साप विंचवाची सगळीकडे वस्ती. आता माणसं त्यांच्या वस्तीत आल्यावर त्यांनी कुठे जावं? पण आजच्यासारखा प्रसंग याआधी कधीच आला नव्हता. गुंजाला दरदरून घाम फुटला. तिच्या हातापायातली शक्तीच गेल्यासारखं वाटलं तिला. पदरानं कपाळावरचा घाम पुसत ती मटकन खाली बसली. कुणीतरी पुढे आलं. बाई, तुम्ही ठीक आहात ना? पाणी देऊ तुम्हाला? नाही हो, नको, असं म्हणत तिने स्वतःला सावरलं. धडधडत्या छातीनं ती लाकडं काढायला लागली. परत एखादी सळसळती लाट बाहेर येईल अशी मनात सारखी भीती वाटत होती तिला. एक सरण रचत असताना दुसरी मैयत आली. एका सरणावर तरणी सवाष्ण. लग्नाला फार दिवस झाले नसतील असं तिच्याकडे बघितल्यावर गुंजाला वाटलं. पोटाचा फुगीरपणा तिचं मढं सरणावर ठेवताना गुंजाच्या नजरेत भरला. 2 जीवाची ती भरल्या कपाळानं गेली. पोटातलं पोर आधीच गेलं असेल. त्याचं जहर अंगात भिनल्यानं हिचं मरण ओढवलं असेल. मरणाचं कारण अचानक मृत्यू असं दिलं होतं. एका वेळी 2 जीव अग्नीत स्वाहा झाले. तिला अग्नी देणारा तिचा नवरा असणार. तो तरणा ताठागडी धाय मोकलून रडत होता. दुसऱ्या सरणावर जख्ख म्हातारी कुडी, शेवटच्या प्रवासाला निघालेली. म्हातारी किती दिवस खाटलेला खेळली असेल. तिचे नातेवाईक तिच्या जगण्याला कंटाळले असतील. त्या म्हातारीच्या प्रेताकडे बघताना गुंजाला पांड्या आजी आठवल्या. नाजूक गोऱ्या कपाळावर लालजर्द कुंकू लावणाऱ्या. त्या कुंकवानं त्यांचा सगळा चेहरा उजळून निघाल्यासारखा वाटायचा. कपाळावर सूर्याची टिकली लावली आहे असं वाटायचं. 2 सरणांवर 2 मायमावल्या संसाराच्या पार गेलेल्या. एक तरुणी जिने संसाराचं सुख मन भरून भोगलंही नसेल, तिचं जगणं संपून गेलं. तिच्या पोटातलं हे तिचं पहिलंच बाळ असेल का? तसं असेल तर बिचारीनं संसार सुरू करण्याआधी सगळं संपून गेलं म्हणायचं. दुसऱ्या सरणावर जळणाऱ्या म्हातारीनं संसार पार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नेला. बाईच्या आयुष्यातलं सगळं भलंबुरं भोगलं तिने. मुलाबाळांनी नातवंडांनी तिचं घर भरलं असेल, तृप्त होऊन गेली असेल ती. मैताबरोबर आलेली माणसं परत गेली. गुंजा काही वेळ त्या दोन्ही सरणांसमोर उभी राहून जळणाऱ्या त्या दोघींच्या आयुष्याचा विचार करत राहिली. तिथे राहून प्रेत जाळताना तिची आयुष्याकडे बघण्याची नजर तिच्याही नकळत बदलत होती. मरणाची भीती वाटेनाशी झाली असं वाटत असताना मघा सरसरत बाहेर आलेल्या सापानं मरणाचं भय तिच्या आत खोल खोल उतरत गेलं. त्या क्षणी वाटलं झालं, संपलं सगळं. काळ आला होता पण तिची वेळ आली नव्हती. म्हणूनच मरणाची ती काळी सावली लपलपत्या जीवानं तिच्या पुढून निघून गेली. तिने लाकडं घेण्यासाठी पुढे केलेल्या हाताला त्यांनी कडकडून चावा घेतला असता तर तिची पोरं अनाथ झाली असती.
पोरांसाठी तिने वनवास पत्करला होता ते सगळं व्यर्थ गेलं असतं ह्या कल्पनेनं तिचा जीव घाबरला. संकट आलं तिला धक्का देऊन गेलं. रोजच मरणाचे सोहळे बघणाऱ्या गुंज्यानं आज मरण जवळून बघितलं. रोज शरण रचणाऱ्या गुंजाला त्या सरणाची धग त्या क्षणी जाणवली. मरणानंतर काय ते कोडं असलं तरी जगण्याचं कोडं सोडवण्याची धडपड करणाऱ्या गुंजाच्या मनात मेंदूवरची ती काळी लाट कायमची कोरली गेली. त्या दिवशी एकूण 5 मैती आल्या. सरणं रचून रचून गुंजा थकून गेली. नशीब पोरं शाळेत गेली होती आणि जगन बाहेर गेला होता म्हणून, नाहीतर दोघांनीही तिला श्वास घेणं कठीण करून टाकलं असतं. मित्रांनो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.